तुम्हाला मी 5 MS स्ट्रॅटेजी बद्दल सांगणार आहे. 5 MS स्ट्रॅटेजी कशी यूज करायची आपल्या ऑप्शन्स मध्ये आणि स्टॉक्स मध्ये. त्यासाठी आपल्याला आधी ऑप्शनचा चार्ट ओपन करायला लागेल. आज लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवतोय ही स्ट्रॅटेजी कशी बघायची. त्यासाठी आपल्याला टाइम फ्रेम यूज करायची आहे 5 मिनिटाची. मग आपण 5 मिनिटाची टाइम फ्रेम सिलेक्ट करू. ओके, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला आधी मी लावलेले आहे, पण 5 MA कसा लावायचा मी तुम्हाला सांगतो. ते आपल्याला इथे FX जे लिहिलेले आहे तिकडे जाऊन इथे आपल्याला पहिले मी हे काढतो. आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज हे झिरोदा मध्ये आहे. मग झिरोदा मध्ये कसं तुम्हाला 5 MA लावायचं आहे मी ते सांगतो आधी. इथे आपल्याला टाईप करायचं आहे मुव्हिंग ॲव्हरेज. ओके, आपण इथं मुव्हिंग ॲव्हरेज शोधला तर मुव्हिंग ॲव्हरेजवरती क्लिक केल्यावरती त्याचा आपल्याला हा बॉक्स ओपन होतो. या बॉक्समध्ये आपल्याला थोडे चेंजेस करायचे आहेत. काय चेंजेस करायचे मी तुम्हाला ते सांगतो. तुम्हाला आधी जिथे हे पिरियड लिहिलं आहे ना, पिरियडच्या इथं 50 आहे तिथं आपल्याला 5 करायचं आहे. ठीक आहे, फील्डमध्ये आपल्याला क्लोजच ठेवायचं आहे आणि टाईपमध्ये जे सिम्पल आहे तिथं आपल्याला चेंजेस करायचं आहे. सिम्पलला आपल्याला एक्सपोजिशनलवरती क्लिक करायचं आहे. ओके, टेक्स्टवरती क्लिक केल्यावरती बाकी आपल्याला सेटिंग सर्व सेम ठेवायचे. कलर तुम्हाला हवा पाहिजे तो तुम्ही कलर चेंज करू शकता. जो तुम्हाला 5 MA चा कलर पाहिजे मोस्टली तुमच्या मर्जीवरती तुम्ही चेंज करू शकता. ओके, एक मिनिट. ठीक आहे, एक मिनिट. सेटिंग थोडी चेंज झाली. मी परत एकदा तुम्हाला करून दाखवतो. ही फाईल केलं, कलर केला. इथं आपल्याला एक्सपोजिशनल क्लिक करायचंय. ओके, डन करून ओके. ही आपली आता 5 MA लाईन आलेली आहे चार्ट वरती. ही तुम्ही बघू शकता. ही रेड कलरची जी लाईन आहे ती 5 MA ची. तर आपल्याला एंट्री कुठं करायची हे आपल्याला शिकायचंय. ओके, आणि आपल्याला टार्गेट किती ठेवायचं ते शिकायचंय. एंट्रीसाठी आपल्याला इथे 2 क्रायटेरिया आहे. जेव्हा आपण सेल करतो तेव्हा आपल्याला 5 मिनिटाचा चार्ट बघायचा आहे. जेव्हा आपल्याला बाय करायचंय तर आपल्याला 15 मिनिटाचा चार्ट बघायचा आहे. ठीक आहे, आता 15 मिनिटाच्या चार्टमध्ये आपल्याला काय बघायचंय तर ही जी 5 MA ची लाईन आहे ना, या लाईनीच्या खाली कॅन्डल क्लोज झाली पाहिजे आणि ही लाईन कॅन्डल 5 MA ला टच नाही केली पाहिजे. ही जी कॅन्डल आहे तिने 5 MA ला टच नाही केली पाहिजे. तर या कॅन्डलचा आपल्याला एंट्री कुठं करायची. त्या एंट्री पॉइंट आपला या कॅन्डलचा आहे हाय. या कॅन्डलच्या हाय वरती आपल्याला एंट्री करायची आणि या कॅन्डलच्या लो वरती आपला स्टॉप लॉस असणार आहे. आता तुम्ही बोलत असणार की विचार करत असणार की हे तर बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट आहे, त्याच्यामध्ये आम्ही एंट्री कसं करू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री नाही करायची. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो. आता तुम्हाला इथं 15 मिनिटाचं मला एंट्री भेटली म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो तुम्हाला एंट्री कशी करायची. बाकीची तुम्हाला आधी नंतर सेलिंगची पण एंट्री दाखवतो. पण आता इथे एक चान्स बनला आहे तर तुम्हाला त्याचा मी एंट्री पॉईंट दाखवतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये जाऊन कुठलाही इन द मनीचा कॉल ऑप्शन घ्यायचा आहे. ओके, आता बँक निफ्टी कितीवर चाललाय 46,200. तर म्हणजे आपल्याला 46,100 चा कॉल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओके, आपण 46,100 चा कॉल ऑप्शन बघितला. त्याचा चार्ट ओपन करायचा आहे. 5 MA ऑटोमॅटिकली आपल्या इकडे येणार. ओके, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला एंट्री पॉईंट भेटतोय. बघा ही 15 मिनिटाची कॅन्डलनी 5 MA ला टच नाही केला, ती खालीच क्लोज झालेली आहे 5 MA च्या. मग या कॅन्डलचा हाय कितीचा आहे तर आपण बघू. या कॅन्डलचा हाय किती आहे 331.80 आणि लो किती आहे 255.80. तर तुम्हाला एक करायचंय 331.80 ला मायनस तुम्हाला कॅल्क्युलेटर ओपन करायचं आहे तुमचा. 331.80 मायनस किती आहे 255.80 किती पॉईंट 76 पॉईंट. हा खूप मोठा स्टॉप लॉस होतोय. एवढ्याचा आपण पॉईंटचा रिस्क नाही घेऊ शकत. मग इथे एंट्री कसं थोडं रिस्की आहे. मला जास्तीत जास्त 30 ते 40 पॉईंटचा स्टॉप लॉस घ्यायचा आहे. तुम्ही इथेही एंट्री करू शकता, पण कसं आहे तुम्हाला जरा रिस्क टू रिवॉर्ड मध्ये थोडा प्रॉब्लेम, रिस्क मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होईल. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त 30 ते 40 पॉईंटचं कमी पॉईंट्स मध्ये जास्त टार्गेट तुम्हाला काढायचं आहे. आता तुम्ही 76 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला तर तुम्हाला 1:2 ह्याच्यामध्ये आपल्याला 1:3 चा टार्गेट घ्यावा लागतो.
मग तुम्ही 1:76 केला तर 228 पॉईंटचा तुमचा टार्गेट होणार. तर एवढा आता मार्केटने मूव्ह करायला करू शकतो, पण कसं रिस्क ते जास्त होणार. तुम्हाला किती तुमचा टार्गेट होणार 559चा. तसं मार्केट आता आज एवढा व्हॉलेटाईल आहे तर करू शकतो, पण रिस्क नाही जास्त घेऊ शकत आपण ना. बघा तुम्हाला तुम्ही दाखवतो आपण 1:2 पण घेऊ शकतो. समजा आपण 1:2 चा टार्गेट बघितला, आपला 76 इंटू 2 केलं तर 152. आपला कितीवर एंट्री होती? 331 वरती. ओके, 331. 483चा आपला 1:2 चा टार्गेट आपण पकडूया समजा गेलाय. तर आपल्याला इथं काय करायचं, आधी आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन क्रिएट करायची, म्हणजे आपण आपला टार्गेट लावून ठेवायचा. म्हणजे आपल्याला कसं बार बार टार्गेट किती ते ध्यानात राहायला सर तशी हे नको कॅल्क्युलेशन करायला. तर आपण आपला 483चा टार्गेट लावून ठेवलाय. आपला स्टॉप लॉस हाच असेल, या कॅन्डलचा लो. ओके, 256चा आपला स्टॉप लॉस 1:2 घेतला आपण, कारण याच्यामध्ये कसं पॉईंटचा रिस्क जास्त आहे. तर आपण बघूया लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला टार्गेट भेटतो की नाही भेटतो. तुम्हाला हे लाईव्ह दाखवते. आज मी व्हिडिओ बनवतानाच एक एंट्री पॉईंट भेटला, म्हणून मी बोललो तुम्हाला लाईव्हच दाखवूया. कारण कसं सगळे दाखवतात ते पास्टचा दाखवतात. आज मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये 5 EMA कसा यूज करायचा, आपल्याला स्टॉप लॉस भेटतोय का टार्गेट, ते बघू आपण. ठीक आहे, लाईव्ह मार्केटमध्ये दिसतोय आपल्याला लास्ट टाइम 5. हे चला, हे तो ट्रेड आपला चालूच आहे. मी तुम्हाला 5 मिनिटाच्या सेलिंगचा तोपर्यंत दाखवतो की सेलिंग मध्ये एंट्री कशी करायची. आता जस्ट थोड्या वेळ पहिलं सेलिंगला पण एक मस्त मूव भेटला होता. तर तुम्हाला माझ्या दाखवायचा राहून गेला. बघा तुम्हाला दाखवतो. सेलिंग मध्ये जेव्हा ही 5 EMA कॅन्डल वर क्लोज करते, तर त्या कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक होतो तेव्हा आपल्याला एंट्री करायची. ओके, या कॅन्डल बघा ही 5 EMA वरती होती आणि याचा लो कितीचा होता, नाही ब्रेक केला. ओके, त्यानंतर ही कॅन्डल बघा किती 10:25ची. या कॅन्डलनी चा लो 10:30च्या कॅन्डलनी ब्रेक केला, डायरेक्ट मूव आला मोठा. मग आपल्याला किती 10:25ची कॅन्डल बघायची. ओके, मग आपल्याला कशामध्ये पुट मध्ये बघायला लागणार. मग आपण पुट ओपन करूया 46,600चा. ठीक आहे, आपल्याला बघायची 10:25ची कॅन्डल. ठीक आहे, तर आपण 10:25ची कॅन्डल बघूया. ओके, 10:25च्या कॅन्डलचा हाय किती होता, 204.40चा आणि लो 187चा. म्हणजे आपला टार्गेट किती होता, 204.4 मायनस 187. आपला स्टॉप लॉस 17.40. आपला 1:3चा टार्गेट इंटू 3 करायचा आपल्याला किती 52 पॉईंटचा आपला टार्गेट, म्हणजे 204.40. आपला टार्गेट किती 256.60. ओके, आपला टार्गेट हे होता 256.60. हा, बघा इथं आपण 260 पण आपल्या बघा इथनं जशी कॅन्डल डायरेक्ट हाय करत करत मार्केटने डायरेक्ट आपण आपला समजा स्टॉप लॉस पण लावून ठेवला असतं तर तो हिट केलाच असतं. पण तिथनं मार्केट बघा किती पडलंय, किती हाय पर्यंत गेलं. हाय तरी तर डायरेक्ट 719. एवढा तर मार्केट रोज नाही मूव्ह करत. बघा मग आता ह्याच्यामध्ये आपला टार्गेट होता 256चा. मार्केटने तिकडून तर खूप मोठा मुवमेंट दिला. एवढा तर असं तुम्हाला सांगितलं होतं मी आधी पण की मार्केट डेली बेसवरती एवढा मूव नाही देऊ शकत. आज मार्केटमध्ये खूप व्हॉलेटाईल आहे. पण कसं आपल्याला एंट्री पॉईंट भेटतोय. आपल्याला फक्त आपला एंट्री करून त्याचा रिस्क टू बघून रिस्क किती आपला स्टॉप लॉस त्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला 1:3 तुम्ही 1:4 जर मार्केटमध्ये चांगला मूव तर तुम्ही तुमच्या अंदाजाने 1:4 1:5 टार्गेट तुम्हाला हवा तसं घेऊ शकता, नाही तर स्टॉप लॉस ट्रेल करू शकता. आता इथं तुम्ही जर टार्गेट समजा 256 लावला नसता तर तुमचा डायरेक्ट मार्केट डायरेक्ट क्लोज 5 मिनिटाची कॅन्डल 389 वरतीच झालेली. तसं मग तुम्ही कसं कॅन्डलच्या लो वरती करून करून थोडंसं स्टॉप लॉस ट्रेल करून 20-20 पॉईंटचा 30-30 पॉईंटचा करून तुम्ही हे असे मोठे मूव्ह पण कॅप्चर करू शकता. त्यासाठी तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करायला लागेल. स्टॉप लॉस कसं ट्रेल करायचा यावरती मी एक व्हिडिओ बनवेल. पण सध्या आपण या स्ट्रॅटेजी बद्दलच जाणून घेऊया. तुम्हाला मी आता मगाशी दाखवले होते आपली कॉल साईड एक एंट्री बनली होती, त्याची पोझिशन काय ते आपण पाहू. त्याच्यामध्ये तुम्हाला मी आता दाखवलं होतं थोड्या वेळ पहिलं की आपला टार्गेट बघा 484चा आहे. पण आपल्या याच्यामध्ये कसं पॉईंट्स थोडा स्टॉप लॉस मोठा होता. आपण 15 मिनिटाच्या चार्ट वरती जाऊ. 15 मिनिटाच्या कॅन्डल वरती या, आपण कॅन्डलच्या हाय वरती एंट्री पॉईंट केलेली आहे आणि आपला टार्गेट 484चा आहे. पण ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्हाला याच्यामध्ये समजा लॉस घ्यायचाच नाहीये.
तुमचं समजा टार्गेट तुम्ही 1:1चं पण जर काय प्लस स्टॉप लॉस किती 76 पॉईंटचा होता. ओके. तर आपण समजा आपला 331.80 ला एंट्री होती प्लस 76 पॉईंट 1:1चा आपला टार्गेट किती 407.80 ला येतो. ओके. आपण 1:1चा पण टार्गेट जरा लावून ठेवूया. आपल्याला एक हॉरिझॉन्टल लाईन खेचायची आहे 407 वरती. ओके. बघा आपण 407 वरती केलं. आता 1:1चा आपला टार्गेट हा आहे 1:2चा तो. हा 1:1 मी का लावला आता कारण आपला पॉईंट बघा 76 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस होतो. मोठा स्टॉप लॉस होतो. 76 पॉईंट बोललो तरी यायला आपण 15च्या लॉटनी बोललो तरी आपला किती पॉईंटचा स्टॉप लॉस 1140चा होतो. खूप मोठा स्टॉप लॉस होता. आपल्याला या स्ट्रॅटेजी मध्ये एवढा स्टॉप लॉस घ्यायचा नाही. मग आपण एक करू शकता. जर आपला टार्गेट जेव्हा 1:1चा हिट होईल ना तर आपल्याला फक्त आपला स्टॉप लॉस उचलून आपल्या कॉस्ट वरती आणायचा आहे. ओके. आता नाही घ्यायचंय. जेव्हा आपला समजा 1:1चा टार्गेट हिट केला तर कसं म्हणजे त्या स्ट्रॅटेजी मध्ये तुम्ही 1:1 घेऊन पण बाहेर निघू शकता. नाहीतर जर तुम्ही 1:1 हिट केला आणि तुम्ही स्टॉप लॉस जर आपल्या एंट्री प्राइसवर ठेवला तर तुम्हाला त्या एंट्री या ट्रेड मध्ये तुम्हाला लॉस होणार नाही. तर तुमचं म्हणजे तुम्ही रिस्क फ्री राहाल. मग तिथलं तुम्हाला फक्त हे करायचंय की आपलं सेकंड टार्गेट पर्यंत वेट करायचंय. ज्यांना पाहिजे ते 1:1 घेऊन पण 76 पॉईंट काय कमी नसतं. नॉर्मल आपल्याला 30 पॉईंटचा स्टॉप लॉस घ्यायचा लागतो. तर तुम्ही इकडे 30 पॉईंटचा स्टॉप लॉस बोलला तर 60 पॉईंटचा आपला टार्गेट असतो. म्हणजे आपला तसं पण 76 पॉईंट म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजी हिशोबाने आपल्याला तो टार्गेट बेटर आहे. आपण तो घेऊ शकतो. मग आपल्याला मग 1:1 म्हणजे आपला जो 407चा टार्गेट आहे तो पण आपला ओके आपल्यासाठी. मग आपण बघूया मार्केट आपल्याला चालला तर आहे आपल्या टार्गेट जवळ. समजा आपण आज आपण हा टार्गेट आपला करूया डिटर हा पण डिलीट मारूया. आपण याच टार्गेट पर्यंत वेट करूया आणि आपला हा स्टॉप लॉस पर्यंत वेट करूया. स्टॉप लॉस पण आपण पाहिजे तर थोडासा वर घेऊ शकतो. तर आपण रिस्क कमी घेतोय टार्गेट ठेवला तर रिस्क आपण थोडा कमी करूया. ओके. आपण बघूया आपल्या या ट्रेड मध्ये स्टॉप लॉस मी तुम्हाला दाखवेल. आता सध्या तो मार्केट कधी पोहोचेल मी तुम्हाला सांगू नाही शकत. पण मी पुढे जसा हा समजा काय होतं या ट्रेड मध्ये लॉस होतो काय एंट्री होते ते तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवतो. कारण व्हिडिओ असं जर मी होल्ड केला तर व्हिडिओ खूप मोठा बनेल. मग मी परत तुम्हाला या ट्रेड मध्ये काय झालं ते पोझिशन तुम्हाला मी कळवतो. आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी यूज करायची ते तुम्हाला मी सांगितलं. आज मी फक्त तुम्हाला बँक निफ्टी मध्ये दाखवतोय की स्ट्रॅटेजी कशी यूज करायची. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निफ्टी मध्ये फिन निफ्टी मध्ये आणि स्टॉक्स मध्ये कशी एंट्री करायची आणि काय कसं स्टॉप लॉस वगैरे करायचा ते तुम्हाला सांगतो. सध्या ही बँक निफ्टी मध्ये तुम्ही पाहू शकता की एंट्री पॉईंट कसा आहे. 15 मिनिटाचा चार्ट आपल्याला बाय करायचा तर 15 मिनिटाचा चार्ट यूज करायचा. सेलिंग साठी 5 मिनिटाचा चार्ट यूज करायचा. आपलं क्रायटेरिया सेम आहे. आपल्याला ही 5 ची लाईन करून त्याच्या खालीची कॅन्डल क्लोज होईल त्या कॅन्डलच्या हाय वरती आपल्याला एंट्री पॉईंट आहे आणि त्याच आपल्या कॅन्डलचा लो आणि हाय वरती आपल्याला हे करायचं. आता तुम्हाला मी याचा पास्टचा पण दाखवतो. ओके. तुम्हाला समजा पास्ट मध्ये बघायचं की कॅन्डलने कसं मोजलाय. बघा इथे एक तुम्हाला दाखवतो. इथे एक झाला होता 541 पण इथे पण स्टॉप लॉस मोठा आहे. आपल्याला मोठा स्टॉप लॉस सध्या जास्त अवॉइडच करायचंय आणि एवढा आपण रिस्क नाही घेऊ शकत. बाकी एंट्री तुम्हाला असणार एक मिनिट बॅक मध्ये ते चार्ट वरती तुम्हाला मी डायरेक्ट ऑप्शनच्या चार्ट वरती दाखवतो. सगळे तुम्हाला इंडेक्सच्या चार्ट वरती दाखवतात. इंडेक्सच्या चार्ट वरती कसं त्याच्यामध्ये ऑप्शनचा चार्ट वेगळा मूव्ह करतो आणि इंडेक्सचा चार्ट वेगळा मूव्ह करतो. तर तुम्हाला प्रॉपर समजत नाही. ही बघा तुम्हाला एक कॅन्डल दाखवतो ओपनिंगलाच एक मिनिट येऊ द्या. इथे पण हाय स्टॉप लॉस मोठा आहे. हे कसं ही स्ट्राईक प्राइस मोठी आहे म्हणून तुम्हाला स्टॉप लॉस मोठा भेटतो. इथे आपण पाहूया. ओके. इथे एक एंट्री पॉईंट भेटलाय बघा. याच्यामध्ये पण स्टॉप लॉस आहे मोठा पण कसं आता ही प्राइस जास्त आहे म्हणून तुम्हाला ते स्टॉप लॉस मोठे वाटतं. आता याच्यामध्ये पाहूया इथे बघा इथे आपल्याला कमी पॉईंट वाला भेटतो. ठीक आहे. तुम्हाला दाखवतो या पॉईंटचा हाय आपल्याला याच्या हाय वरती एंट्री करायची. ओके. 344 मायनस 315 मग आपण आपला कॅल्क्युलेटर काढू शकतो. 344 मायनस 315 इथे 29 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस आहे. आपल्याला 1:3 चा टार्गेट घ्यायचा आहे. ओके. 87 पॉईंटचा टार्गेट आहे आपला. मग 344 किती झाला 431 चा आपला टार्गेट आहे. ओके. तर या कॅन्डल कुठे गेला तो चार्ट
एक मिनिट हा, मी तुम्हाला दाखवतो. अं, तुम्ही लाईव्ह मार्केट मध्ये करतोय ना, त्याच्यामुळे हे चार्ट हलतोय बॅक केल्यामुळं. ओके, आपल्याला भेटला आपला इथे. नाही नाही, सॉरी, इथं नाहीये. इथे. ओके, ही कॅन्डल बघा. या कॅन्डलच्या हाय वरती आपल्याला एंट्री करायची 340 स्टॉप लॉस 315चा. या कॅन्डलने याचा हाय ब्रेक केला. ओके, या कॅन्डलने ब्रेक केला, आपली एंट्री या कॅन्डल. आपला टार्गेट किती 431चा होता. ओके, ही कॅन्डल बघा 4037, आपला टार्गेट दुसऱ्याच कॅन्डल मध्ये आपला टार्गेट हिट केला 437चा. म्हणजे आपल्याला 1:3 चा टार्गेट भेटला. बोलतो ना तुम्हाला, पॉईंट छोटे ठेवायचे, तुम्हाला टार्गेट ऑटोमॅटिक भेटेल तुमचं. 1:3 घ्यायचं, 1:2 क्वचित कधी समजा मार्केट फिरत असेल तर 1:2 वरती तुम्ही स्टॉप लॉस टेल करून तो एक्झिट करू शकता. समजा 3 तुमचा हिट नाही केला, समजा आता तुमचा 431चा टार्गेट होता, 428 वरनं समजा रिव्हर्स झाला, तुम्ही टार्गेट लावला होता पण हिट नाही केला, तिथनं रिव्हर्स झाला, तर तुम्ही 1:2 वरती तुमचा एसएल लावून टाका. म्हणजे कमसे कम तुम्हाला 1:2 तरी भेटेल. तर रिस्क टू मॅनेज तुम्हाला करायला लागणार. नाही केलं तर तुम्हाला हे तुम्ही प्रॉफिट नाही भेटणार तुम्हाला. ठीक आहे, आता या ट्रेड बद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो काय झालं. चला, मग आपण भेटू नंतर.